नमस्कार मंडळी, माझं नाव तनुजा अमित कंकडालवार. काव्ययोग काव्य संस्था पुणे द्वारा आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी व्हिडिओ काव्य वाचन स्पर्धा 2026 मध्ये मी सहभागी घेतलेले आहे. आणि आज माझा कवितेचा विषय आहे पंधारी स्त्री सुरक्षित नाही. पाय धुवून स्वागत करतो देश बहिणी अन सुनेचा, पाय धुवून स्वागत करतो देश बहिणी अन सुनेचा, नाम जपतो जन्मदिनी जिजामाता आणि फुलेचा. जन्म जिचा सोनं समजतो मग जपणूक सोन्याची का नाही, जन्म जिचा सोनं समजतो मग जपणूक सोन्याची का नाही. अभिमान सीमा सुरक्षेचा पंधारी स्त्री सुरक्षित नाही. जिच्या डोळ्यात आशा पिंजलेली हृदयात स्वाभिमानाची आस आली, जिच्या डोळ्यात आशा पिंजलेली हृदयात स्वाभिमानाची आस आली, पण त्या भुकेजकाच्या हवसेपोटी कुणी पीडित अन हरावलेली तहान झाली. एवढे कष्ट देऊनी माणसा तुझा जीव घाबरला नाही, एवढे कष्ट देऊनी माणसा तुझा जीव घाबरला नाही. अभिमान सीमा सुरक्षेचा पंधारी स्त्री सुरक्षित नाही. रात्री तिची सावली पडावी न बाहेर म्हणून टोकणारे सारे, रात्री तिची सावली पडावी न बाहेर म्हणून टोकणारे सारे. कुठे काय कसे असे प्रश्नांचे पसारे. अहो तीच सावली त्याचीही अडवली का जात नसते, अहो तीच सावली त्याचीही अडवली का जात नसते. समाजात असे प्रश्न कधी त्यालाही केले असते. जागरूकतेच्या निर्मळ सागरात का हा देश समावत नाही, जागरूकतेच्या निर्मळ सागरात का हा देश समावत नाही. अभिमान सीमा सुरक्षेचा पंधारी स्त्री सुरक्षित नाही. टीका केलेल्या डोळ्यांनी तिचे अश्रू भरलेले डोळे पाहिले का, टीका केलेल्या डोळ्यांनी तिचे अश्रू भरलेले डोळे पाहिले का. त्या निर्दयी खोटी हिमती मागे तिच्या किंचाळलेल्या वेदना ऐकले का. त्यांनी दिलेल्या वेदनेची लज्जा तो अंगी का बाळगत नाही, त्यांनी दिलेल्या वेदनेची लज्जा तो अंगी का बाळगत नाही. अभिमान सीमा सुरक्षेचा पंधारी स्त्री सुरक्षित नाही. विचार करूनी थकले मात्र का हा देव न्याय दाखवत नाही, विचार करूनी थकले मात्र का हा देव न्याय दाखवत नाही. त्या कोमेजलेल्या फुलाचे जीवन तो पुन्हा का फुलवत नाही. पिढ्यानपिढ्या वाढते परंतु हा मुद्दा सुटणार नाही, पिढ्यानपिढ्या वाढते परंतु हा मुद्दा सुटणार नाही. अभिमान सीमा सुरक्षेचा पंधारी स्त्री सुरक्षित नाही, पंधारी स्त्री सुरक्षित नाही. धन्यवाद.